नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण टोकन करून साधारण याला 6 दिवस झाले आहेत। ही व्हेरायटी आहे MAUS 725। तर हे आपण 3 लाईन लावण्याचं कारण म्हणजे ही जी जमीन आहे आपली ही हलकी आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, जमीन हलकी आहे आणि त्याचबरोबर ही जी व्हेरायटी आहे ही कमी उंचीची आहे, त्याच्यामुळे आपण एका बेडवर 3 लाईन घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आपला 2 लाईनचा विचार होता, परंतु आपण असा विचार केला की हलक्या जमिनीमध्ये जर आपण 3.5 फुटाचे बेड केले तर याच्यामध्ये जागा जास्त आपली आटेल। त्याच्यामुळे आपण काय केलं की 4 फुटाचे बेड घेऊन त्याच्यावर आपण 3 लाईनी टोकन करण्याचा निर्णय घेतला, कारण की जमीनसुद्धा हलकी आहे आणि ही व्हेरायटीसुद्धा जास्त उंच वाढत नाही, त्याच्यामुळे हा निर्णय आपण घेतला। आणि आपण या ठिकाणी काय केलं, 3 नंबरची व्हील वापरलेली आहे, म्हणजे एका ठिकाणी 2-3 बिया पडतील या हिशोबाने आपण टोकन केलेली आहे। तर 3 नंबरच्या व्हीलने साधारण 50 ते 60% बियाणे हे 2 निघते, साधारण 20 ते 25% बियाणे 3 निघते आणि साधारण 15-20% हे एक दाण्याचं बी म्हणजे एक दाना बियाणं उगवते। तर अशा पद्धतीने याचं उगवण हे 3 नंबरच्या व्हीलने होत असते। बरेच शेतकरी काय करतात की जास्तीत जास्त 3 नंबरचं व्हील वापरतात, त्याच्यामध्ये अंतर जास्त असो वा कमी असो, प्रत्येकजण मला तर वाटते की 3 नंबरचे वापर करतात, परंतु आपल्या जमिनीनुसार किंवा मग आपल्या अंतरानुसार वेगवेगळ्या अंतराने आपल्याला बियाणाची जे संख्या ठेवायची आहे ते आपण ठेवू शकता। जे शेतकरी 7 इंचावर 8 इंचावर 9 इंचावर करतात त्यांनी बियाणाची संख्या जी आहे ते 3च्या जागी 4 ठेवायला पाहिजे, कारण की प्रत्येक ठिकाणी तुम्ही 3-3 बिया उगवतील म्हणून काय शाश्वती नाही, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही 3-4 बिया टाकशाल त्या ठिकाणी मात्र 3चं प्रमाण अधिक राहते। त्याच्यामुळे 2 झाडामध्ये जर अंतर वाढवलं तर बियाणा संख्यामध्ये एक दाण्याने हे जास्त टाकावं लागते। तर जर अंतर कमी असेल तर तुम्हाला 2-3 बियाणे टाकलं तर साधारण 2 दाण्याचं प्रमाण जास्त असते। तर अशा पद्धतीने याचं उगवण झालेले आहे। फक्त आजच्या दिवस पाऊस पडला नाही, बाकी दिवस संपूर्ण दिवस पाऊस होता, तर 6 दिवसामध्ये चांगली उगवण झालेली आहे। आणि याला आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्मची सुद्धा फवारणी घेतलेली आहे, याच्यामध्ये काडी कचरा कागद दिसत नाही, चांगल्या पद्धतीने हे उगवून आलेले आहे। बघू शकता, 3-3 लाईनी आहेत आणि 4 फुटाचा बेड आहे। आणि बेडची उंचीसुद्धा आपण कमी घेतली आहे, कारण की आपण पहिल्या वर्षी याच्यामध्ये बेडची उंची जास्त घेतली होती, तर आपलं सोयाबीनचे आहे थोडंसं आडवंसुद्धा झोपलं होतं, त्याच्यामध्ये आपण हे फुलसंगम घेतलं होतं एका वर्षी। तर त्याच्यामध्ये आपण बरेच अनुभव ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, हलक्या जमिनीमध्ये आणि मध्यम जमिनीमध्ये अंतरामध्ये, आणि 2 झाडामधील अंतरसुद्धा ह्याच्यामध्ये आता हे जे दिसत आहे हे 3 वेगवेगळ्या अंतराने आहेत। आता ही एक लाईन समजून घ्या 7 इंचाने आहे, एक लाईन 5.5 इंचाने आहे, एक लाईन 6.5 इंचाने आहे, म्हणजे तिन्ही लाईनमध्ये फरक आहे, कारण की 3 मशीन होते आपल्याकडे वेगवेगळ्या अंतराच्या। तर असा प्रयोग आपण यावर्षी करून पाहिलेला आहे। दरवर्षीपेक्षा तर मला वाटते की हलक्या जमिनीमध्ये आपण यावर्षी जास्त उत्पादन घेणार आहे। या जमिनीमध्ये आपण मागच्या वर्षी 3 व्हरायटी घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये 612, 992 आणि 1135। त्याच्यामध्ये साधारण आपल्याला हे 2 एकर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये 2 एकरमध्ये 23-24 क्विंटल काहीतरी झालं होतं आपलं उत्पादन। परंतु यावर्षी जे आपलं टार्गेट जे आहे ते जास्त असणार आहे, कारण की याचं नियोजन जे आहे आपण यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं हटके केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने करणार आहे। ही पद्धत कशी वाटते हलक्या जमिनीसाठी, कारण की ज्यांनी मागच्या वर्षी 725 व्हरायटी लावली होती त्यांना माहीत आहे की व्हरायटी किती उंच वाढते। तर हे अंतर माझ्या हिशोबाने बरोबर आहे 725साठी। अशा पद्धतीचं आहे बघा मित्रांनो। धन्यवाद।